हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी नाईट कुकिंग शेअर करत आहे की मी संध्याकाळच्या कुकिंगमध्ये मस्त खानदेशी पदार्थ बनवत आहे. खानदेशी स्पेशल थाळी, कढी, खिचडी, भजी, कुरडे, पापड. तर ह्या गोष्टी मी बनवणार आहे. तर खूप खानदेशमध्ये सर्वात जास्तच खाणारा पदार्थ आहे कढी खिचडी. तर तीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, मी आता पटकन चॉपिंग करून घेत आहे पटापट सर्व, आणि कढी खिचडी त्याची सर्व तयारी करून तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे. तर चला मग दाखवते तुम्हाला मी काय काय बनवणार आहे ते. टेन्शन तरी पण पिठलं कांदे कांदे टोमॅटो त्याच्यासाठी कांदे मेन म्हणजे काय किचनमध्ये राहणार कांदे टमाटे ते राहतच मीठ, पण मग हे मेन स्वयंपाकात चव देणार हे लसूण मिरची कढीपत्ता कांदे टोमॅटो कोथिंबीर ह्या मस्ट वस्तू आहे स्वयंपाकासाठी. जर ह्या वस्तूच नसल्या ना तर मग स्वयंपाक आपला म्हणजे नाही राहिलं ना थोडी चव जास्त येते. आणि मला खूप लागतं ह्या गोष्टी. हे जे आहे ना, तर मी इथं बऱ्यापैकी माझे बाकीचे झालेले आहे तयारी. तर मी ना कढीसाठी पण तयार करून ठेवलेलं आहे, आणि आता कढीसाठी पण ओवा आहे ना, मस्त असं हातावरती चोळून टाकायचं, क्रश करायचं त्याला. आणि आता मी पहिल्यांदा कढी करून घेणार आहे. तर आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे, आणि कढीसाठी साहित्य तुम्हाला माहितीच आहे. कढीपत्ता खूप सारा लागतो आपल्याला, मोहरी लागते, आणि सर्व लसूण वगैरे. तर ह्या सर्व मी टाकते आहे, आणि मस्त छान खूप सारा ना आधी तर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी, नंतर मग लसूण कढीपत्ता, आणि व्हाईट कढी बनवणार आहे. तर मी त्याच्यामध्ये हळद ॲड नाही करणार आहे. तर असं मी तडका देणार आहे, आणि खूप छान कढी लागते मस्त गरमागरम. तर इथं मग कसं अशी कढी मी बनवून घेते, तुम्हाला पण दाखवते. थोडी त्यात कसुरी मेथी पण ॲड करते, आणि आता हे बॅटर आहे ना खाली देते. याच्यात कांदा टोमॅटो कांदा कोथिंबीर आणि हे बाकीचं सर्व मी नंतर टाकेल. आता ते टाकायचं भजी करायच्या आधी टाकणार. आधी चेक करून घेऊ आपण. तर भज्यांचं बॅटर रेडी झालेलं आहे. कढी मस्त छान झाली. नंतर आपण कोथिंबीर टाकायची आहे ह्याच्यात. आणि आता आपण बनवणार आहोत खिचडी. तर खानदेशमध्ये सर्वात जास्त खाल्ली जाणारी खिचडी, कढी खिचडी भजी. तर आज आपण खानदेशी थाळी बनवणार आहोत. तर चला आता मी खिचडी बनवते.
तर आपली मस्त मी पातेल्यातच खिचडी बनवून घेणार आहे, मोकळी बनवणार आहे, असं नाही का एकदम असं मोकळं राईस छान लागतो म्हणून मग मी त्या पद्धतीने पातेल्यातच बनवून घेत आहे. सर्वच कांदा टोमॅटो लसूण आपल्याला खिचडीसाठी जे पदार्थ लागतात तेवढे मी टाकून मस्त फोडणी देणार आहे. आणि मग जे फोडणी देऊन दिलेलं पाणी असतं ना तर त्याला आपण उकळी आली का मग तांदूळ टाकायचे, म्हणजे त्यांनी ना खिचडीला छान चव येते आणि खिचडी पण मोकळी अशी होते. आणि मी ह्या पद्धतीने करते, खिचडी आधी सर्व फोडणी देऊन देते आणि खिचडी मोकळी होण्यासाठी मी नेहमी असंच करते आणि खूप छान टेस्ट पण लागते. आणि सर्व मी पदार्थ आता टाकून घेत आहे. तर इथं पाहू शकता आपलं फोडणी पण देऊन झालेलीच आहे ऑलमोस्ट. आणि नंतर मग उकळी आली का आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळ धुवून. तर आपले घरचे मसाले आहे सर्वच गरम मसाला, तिखट, हळद, सर्व हे मसाले मी टाकणार आहे. तर चला मग. उकळी आली आहे तर आपण मस्त तांदूळ आहे ना मी धुवून घेतलेले आहे मस्त, तर ते टाकत आहे. तर आता आपली खिचडी ऑलमोस्ट होतच आलेली आहे. तर आता आपण टाकणार आहोत थोडंसं कढीपत्ता कट करून टाकणार आहे मी भजीमध्ये, खूप छान लागतो. कोथिंबीर टाकू खूप सारी आणि कांदा, हा कांदा आहे ना असं टाकताना जरा हे करून घ्या मोकळा. आणि तेल पण मी काय केलं तापत ठेवलेलं एक साईडला, मोकळा केला ना म्हणजे कसं भजी व्यवस्थित छान होते. आपल्या गार्डनमध्ये मस्त छान आळूची पानं होती लावलेली, दिशेने लावली होती, तर त्याची आळूची पान छोटी आली तर ती पण आणली कट करून, तर त्याची सुद्धा भजी करणार आहे. शिमला मिरची सुद्धा होती, ती कट करायची होती मस्त, ती पण तळली असते आपण, पण ठीक आहे आता हे एवढं करते मी. तर ते मी टाकत ठेवलेलं आहे आणि कुरडई थोडंसं हे पण तळणार आहे, तर त्याला पटकन तळते. तर आता मी काय करते, आधी कुरडई तळून घेते मी. तर मी ना इथं मस्त छान कुरडई, पापड, भजी सर्व तळून घेत आहे. आणि मग आपला ऑलमोस्ट स्वयंपाक तयारच झाला, कढी झाली, खिचडी पण. आता फक्त हे तळण बाकी आहे ना, तेवढं मी पटकन करून घेत आहे आणि सर्व तळून घेते आणि तुम्हाला सर्व जेवण दाखवते. चला मग पटकन आता हे तळते. आता मग मी ना एक हा पान है ना तळून घेते पीठ लावून. बेटा, डॉक्टर कहते हैं कि आंखों के बचने की बहुत ही कम संभावना है. वो तब तक जिंदा रहेगा जब तक वेंटिलेटर पर है, पर हमें पूरी उम्मीद है. पूर्ण अमृत करते कि क्या उसके भाई
खूप छान लागतं हे, पण पानं खूप कमी आहे. आता खूप टेस्टी बनला. ते परसो शिजवून पद्धतीने वडी ते शिजवून परत ते काप करून तळून किती भारी लागतं. आळू वडे ना. ते किती भारी लागतं ना. हे पण ते आपल्याकडे ओव्याचं झाड आहे ना, ओव्याचं तिकडून ते बघ ते सदाफुली एकदम कोपऱ्यात ते सुद्धा करतात. ते सुद्धा हा माहिती. ते नाही का औषध सारखं कडकड लागून थोडस ते पांडा ते पण भाजी करायची लय छान. माहिती केली होती आंटीने एकदा. हिनं अजून एखादं पान होतं का छोटस पण होतं. आपली इथं कढी झालेली आहे मस्त छान कढी. इथं आहे गरमागरम खिचडी आणि इथे खूप छान मस्त सर्व बाजूला दिसू. तर इथं मस्त मक्याचे चिप्स, कुरडई, कांद्याची खेकडा भजी, परत इथं आळूच्या पानाची भजी. तर आता मी तुम्हाला सर्व ताट दाखवते. तर आता मी तुम्हाला ताट तयार करून दाखवते. सर्व खानदेशी स्पेशल थाळी. तर इथं आहे मस्त गरमागरम कढी. मोठं ताट झालं ना. गरमागरम कढी. त्याच्यानंतर आपली आहे इथं खिचडी. छान मस्त गरमागरम खिचडी. त्याच्यानंतर आहे आपलं लोणचं. तर आपलं ताट रेडी झालेलं आहे असं मस्त खानदेशी स्पेशल थाळी. चला तुम्हाला दाखवते पूर्ण. आहे खानदेशी स्पेशल आपली थाळी मस्त. खानदेशी स्पेशल थाळी अशा प्रकारे मी बनवलेली आहे. सर्वात जास्त हा पदार्थ खाल्ला जातो खानदेशमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.